मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडली. शांत झालेल्या वादळाने अचानक पुन्हा वेग घेतलाय आणि या वादळाच्या केंद्रस्थानी आहेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्यांनी केवळ एकेकाळी आपल्या एका हाकेवर दिल्लीचं तख्त हलवलं होतं. तेच अण्णा आता पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे अस्त्र बाहेर काढणार आहेत. उपोषणाची तारीखही ठरली आहे आणि याचं कारण आहे महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या एका महत्त्वाच्या कायद्याची गेल्या 2 वर्षांपासून न झालेली अंमलबजावणी. प्रश्न असा आहे, लोकशाहीच्या या लढ्यात सरकारला नेमकं कशाची भीती वाटते आणि अण्णांच्या या उपोषणाने महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते मोठे बदल घडतील हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून आपल्या या निर्णयाची माहिती दिली आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट केलं आहे की जर लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी त्वरित झाली नाही तर ते 30 जानेवारी 2026 पासून आपल्या मूळ गावी राळेगण सिद्धी या यादवबाबा मंदिरात आमरण उपोषणाला बसतील. ही केवळ धमकी नाही तर व्यवस्थेकडून अपेक्षाभंग झालेल्या एका योद्ध्याच्या हा अखेरचा इशारा आहे. लोकायुक्त हा काही साधा कायदा नाही, तो म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारताच्या स्वप्नांचा आधारस्तंभ आहे. महाराष्ट्रामध्ये या महत्त्वाकांक्षी लोकायुक्त सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळायलाही बराच वेळ लागला. महाराष्ट्र सरकारने सर्वात आधी 28 डिसेंबर 2022 रोजी हे विधेयक विधानसभेत मंजूर केले. त्यानंतर सुमारे वर्षभराने 15 डिसेंबर 2023 रोजी ते विधान परिषदेतही मंजूर झाले. दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर होऊनही म्हणजे जवळपास 2 वर्षांचा काळ उलटूनही त्याची अंमलबजावणी अजूनही पूर्ण झालेली नाही. कायद्याची अंतिम प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने इतका वेळ का लावला, हा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय. अण्णांनी आपल्या पत्रात याच दिरंगाईवर आणि सरकारी उदासीनतेवर आपला संताप व्यक्त केलाय. कायदा मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही आहे, याचा अर्थ सरकारची इच्छाशक्ती कमी पडते. भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढ्यात सरकार गंभीर दिसत नाहीये, असं परखड मत त्यांनी व्यक्त केलंय. एका प्रकारे ज्या सरकारने हे विधेयक मंजूर केलं त्याच सरकारच्या कार्यप्रणालीवर अण्णांनी प्रश्नचिन्ह उभं केलंय. याचं उत्तर आहे कारण या नव्या कायद्यामुळे मुख्यमंत्री देखील लोकायुक्तांच्या कक्षेत येणार आहेत. राज्याच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि उच्च स्तरावरच्या भ्रष्टाचारावर थेट अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा अत्यंत आवश्यक आहे. राज्याचे प्रमुखच या कायद्याच्या चौकटीत आल्यावर प्रशासनात आपोआपच एक सकारात्मक दबाव तयार होईल, अशी अपेक्षा होती. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद विधेयक मांडताना एक महत्त्वाचे विधान केले होते. राष्ट्रपतींनी या विधेयकाला मान्यता दिली आहे, मात्र त्यांनी काही सुधारणा सुचवल्या आहेत. यात लोकायुक्त निवडीबाबत एक सुधारणा आहे आणि भारतीय दंड संहितेचे बदललेले नाव ही अजून एक सुधारणा आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. याचा अर्थ केवळ तांत्रिक आणि प्रक्रियात्मक सुधारणांमुळे अंमलबजावणी थांबली आहे असा सरकारचा दावा असू शकतो, पण या तांत्रिक बाबी पूर्ण व्हायलाही 2 वर्ष का लागावी हा प्रश्न कायम आहे. सामान्य जनतेला भ्रष्टाचारमुक्त कारभार हवा आहे. त्याच्यासाठी लोकायुक्त म्हणजे एक अशी व्यवस्था जिथे ते थेट मोठ्या भ्रष्टाचाराची तक्रार करू शकतील आणि त्यावर त्वरित कारवाई होईल. 2 वर्षांच्या दिरंगाईमुळे लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होत आहे. अण्णा हजारे यांचा लढा केवळ एका कायद्यासाठी नाही तर हा सामान्य माणसाच्या विश्वासासाठी आणि व्यवस्थेच्या शुद्धतेसाठी आहे. अण्णा हजारेंच्या उपोषणाचे स्वरूप आमरण असणार आहे. याचा अर्थ जर सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर महाराष्ट्राच्या भूमीतून सुरू झालेला हा संघर्ष जर पुन्हा उफाळून आला तर त्याचे पडसाद केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकारणात उमटल्याशिवाय राहणार नाही. सरकारने 30 जानेवारी 2026 पूर्वी या कायद्याची अंमलबजावणी करून अण्णांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये यासाठी तातडीने पावले उचलणे अपेक्षित आहे. राजकारणाबरोबरच पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही अण्णांची भूमिका स्पष्ट आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवन येथे होणाऱ्या वृक्षतोडीवरही त्यांनी मत व्यक्त केलंय. कुंभमेळा समाजहिताचा असला तरी त्यासाठी मोठी झाडे तोडू नयेत, फारच आवश्यक असेल तर छोटी झाडे तोडावीत, पण मोठी झाडे वाचवावीत अशी त्यांची कळकळीची विनंती आहे. त्यामुळे हे स्पष्ट होते की अण्णा जर हे केवळ एका कायद्यापुरते मर्यादित नाहीत तर ते संपूर्ण समाजासाठी आणि पर्यावरणासाठी लढणारे ज्येष्ठ समाजसेवक आहेत. यापूर्वी अण्णांनी जेव्हा उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे तेव्हा सरकारने नमते घेतले आहे. यावेळीही सरकारला मोठा राजकीय पेच प्रसंग उभा राहिला आहे. जर उपोषण सुरू झाले तर राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसेल आणि विरोधी पक्षांना सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळेल. त्यामुळे उपोषणाची वेळ येण्यापूर्वीच योग्य तोडगा काढणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढील मोठे प्रशासकीय आणि राजकीय आव्हान आहे. येत्या काही दिवसात सरकारकडून या उपोषणाच्या इशाऱ्यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सरकारने तातडीने अण्णांशी संपर्क साधून लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निश्चित कालावधी जाहीर करण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नागरिकांनीही या महत्त्वाच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जागरूक राहून सरकारवर दबाव आणणे आवश्यक आहे. हा केवळ एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण समाजाच्या हिताचा विषय आहे. लोकायुक्त कायदा म्हणजे राजकारण्यांना मिळालेल्या अमर्याद सत्तेवर एक मजबूत लगाम घालणे. त्यामुळेच या कायद्याच्या अंमलबजावणीत वारंवार अडथळे येतात असा जनतेचा अनुभव आहे. सत्तेच्या खुर्चीचा मोह आणि पारदर्शकतेचा अभाव या 2 गोष्टींमुळेच अण्णांना पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ येते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. दुसरीकडे अण्णा हजारे यांनी आपले संपूर्ण आयुष्य या लढ्यासाठी समर्पित केले आहे. जनतेच्या मनात अजूनही अण्णांच्या आंदोलनाबद्दल प्रचंड आदर आहे.
लोकायुक्त कायदा हा विधानसभेत मंजूर होऊनही लागू होत नसेल तर नागरिकांच्या मनात तीव्र नाराजी आहे. 30 जानेवारी 2026 रोजी सुरू होणारे हे उपोषण केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर देशातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यासाठी एक निर्णायक वळण ठरू शकते. त्यामुळे सरकारने या इशाऱ्याला गांभीर्याने घ्यावे हीच अपेक्षा आहे. मंडळी, अण्णा हजारे यांचा हा लढा लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठीचा असला तरी ती लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठीच आहे. कायदा तयार झाल्यावरही तो लागू न करणे हे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांविरुद्ध आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या लावरी व्हिडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.